नमस्कार नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? हसतमुख आहात ना? हसायलाच पाहिजे. मग नवीन अजून एक ब्लॉग घेऊन तुमच्या समोर मी आलेलो आहे, कारण आज माझी पार्टनर झिंकाट जरा बाहेर शॉपिंगला गेली आहे. त्यामुळे आज सगळी जबाबदारी या गरीब खांद्यांवर आली आहे. पण हे खांदे न डगमगता ती जबाबदारी पेलणार आहेत, कारण आजची रेसिपी एवढी स्पेशल आहे. पण त्याआधी तुम्ही आमचे मागचे 3 व्हिडिओ जर पाहिले नसतील तर यूट्यूब चॅनलला नक्की जा, बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजची स्पेशल रेसिपी आहे सोया बर्गर. नाही नाही, मॅगडी विकतेचं नाही, घरी बनवणार आहे मी स्वतः. अरे खरंच आई शपथ बनवणार. अरे खरंच नाही पटत आहे, नाही पटत आहे. चला दाखवतो या. सो आजच्या आपल्या रेसिपीसाठी मेन आहे टिक्की. आणि ती टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी आपण हे घेतले आहेत सोया चंक्स. त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे. त्यानंतर हा बॉइल्ड पोटॅटो, बॉइल्ड गाजर, बॉइल्ड बीटरूट, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता ह्या सगळ्याला घेऊन आपण सुरुवातीला बनवूया आपली पॅटी. सो आता आपण टिक्की बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कॅमेरा इकडे फिरवा. ही आपण कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल. हेल्थ इज इम्पॉर्टंट, बरोबर की नाही? सो परत कढईकडे या. सो आता तेल आपलं गरम झालेलं आहे, तर तेलामध्ये आपण सुरुवातीला टाकणार आहोत थोडीशी आलं लसूणची पेस्ट. बघा, तुम्हाला खरं सांगू का, कॅमेरा इकडे आणा. रेसिपी कुठलीही असू दे, पण आलं लसूण पेस्ट, लसूण आणि हिंग ह्या गोष्टी जोपर्यंत रेसिपीमध्ये जात नाही ना, तोपर्यंत त्याला आपला फ्लेवर येत नाही. हो, काय करणार? या परत कढईकडे. सो आता आपण ही आलं लसूणची पेस्ट परतून घेऊया. सो आता आपली आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे. आता आपण त्याच्यात थोडीशी चवीपुरती हिंग टाकूया. या एकदा जरा कॅमेरा इकडे बघू. हिंगामुळे सगळ्यात प्लस पॉइंट काय? पोट साफ राहतं, आणि पोट साफ राहिलं की मन साफ राहतं. या आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा. सो हा घेतला कांदा आणि हा कढईमध्ये असा पलटला. सो आपल्याला कांदा सुद्धा मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. बेसिकली तो शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कच्चा राहणार नाही आणि पॅटीमध्ये चांगला अरोमा आणि टेस्ट. आता आपण ह्या कांद्यामध्ये टोमॅटो ऍड करू. तो आता आपला टोमॅटो परतून झाला आहे. आता आपण टोमॅटोमध्ये बेसिक मसाले टाकणार आहोत, म्हणजे चवीपुरतं मीठ, मीठ कमी झालं तरी चालेल, पण जास्त झालं तर मजा नाही. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत धणा जिरा पावडर, थोडस ब्लॅक पेपर, आणि चवीसाठी चाट मसाला. आणि रेसिपी जरी व्हेज असली तरी आपला एक स्पेशल टच पाहिजे ना, म्हणून ह्याला टेस्ट यायला थोडासा चिकन मसाला. आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आपलं सोया, ते आपण ह्या मिश्रणामध्ये
हे मिश्रण मस्त एक आपण बंद केलाय आणि आता आपण हे सगळं मिश्रण थोडं थंड होण्यासाठी एका भांड्यात काढून घेऊ. आपले मिश्रण तयार झालंय. आता त्याला थोडा वेळ भांड्यामध्ये रेस्ट होऊन देऊया, थोडं थंड होऊ देऊया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचा जिन्नस टाकून त्याच्या मस्त गोल गोल गरगरीत पॅटी करूया. चला. हो, असं मध्ये मध्ये येऊन रिमाइंडर द्यावा लागतो. काय आहे, आम्ही ह्याच्या आधी 3 व्हिडिओ अपलोड करून झालेत. एक फूड ब्लॉग हॉटेलचा आणि 2 घरच्या मस्त रेसिपीज. त्या तुम्ही बघितल्या ना? अरे नसतील बघितल्या तर लवकर बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि टन बेल आयकॉन दाबा. तरच तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज बघता येतील आणि आम्हाला सुद्धा नवीन नवीन रेसिपीज बनवण्याची हिम्मत, ताकद आणि शक्ती मिळेल. सो आता आपलं हे बॅटर मस्त थंड झालंय. वाटतंय की नाही एकदम श्रेडेड चिकन सारखं. मग सो हे बॅटर थंड झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये ह्या 3 भाज्या ऍड करूया आणि ह्याच्या मस्त टिक्की करूया. रेडी. बटाटा, गाजर आणि बीटरूट. आता लहान मुलांनी रेसिपी सांगितली ना तर ते आधी यापासून लांब पडतील. म्हणून काय बॅटर मध्ये टिक्कीच्या आतमध्ये लपवून त्यांना दिलं की कसं काय पौष्टिक पण जातं ना पोटात. मग पहली पहली बार जब प्यार किसी से होता है. सो आता हे मळताना आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करायचंय, कारण आता एक्स्ट्राच्या भाज्या ऍड झाल्या त्यामुळे ते टिक्की अळणी होऊ नये म्हणून आपण अजून थोडंसं मीठ ऍड करूया. त्याच्यानंतर आपण ऍड करणार आहोत पिझ्झा सीझनिंग. आणि अजून एक आपला स्पेशल पेरी पेरी मसाला. एक स्पेशल टिप, जर तुम्हाला ती टिक्कीचं सारण थोडंसं ओलसर वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ऍड करू शकतो, जेणेकरून ते बाइंडिंग नीट बाइंड होईल. अजून एक ऑप्शन आहे, जर तुम्हाला तांदळाचं पीठ घालायचं नसेल तर घरी टोस्ट, बिस्किट जे काही असेल किंवा जुना ब्रेड असेल त्याचे असे ब्रेड क्रम्स करून घ्या आणि ते थोडेसे बाइंडिंग मध्ये सो भेटतोय ब्रेक नंतर. ऍक्च्युली काय आहे, अजून आपलं चॅनल कमर्शियल नाही ना, त्यामुळे कमर्शियल ब्रेक म्हणू शकत नाही, पण या मधल्या ब्रेकचा आपण सगळा वापर केलेला आहे आणि ह्या फायनल बनवलेल्या आहे टिक्की. कशा वाटतंय? थांबा, अजून करायचंय, बनवायचंय, फायनल बर्गर असेंब्ली व्हायची आहे. तर चला आता पुढच्या प्रोसेसला लागूया. सो आपलं पॅन झालेलं आहे गरम आणि त्याच्यामध्ये टाकूया बटर नरम. थोडंसं बटर टाकून आपण ते पॅन मध्ये वितळून घेऊया आणि पूर्ण पॅनला व्यवस्थित ग्रीस करून घेऊया. आता आपला पॅन ग्रीस झाला आहे. आता आपण त्या पॅन मध्ये टाकायच्या टिक्की. ही गेली आपली पहिली टिक्की, ही दुसरी टिक्की, ही तिसरी टिक्की आणि ही चौथी टिक्की. सो आपली टिक्की होते रेडी. टिकी टिकी बुबुम बुम. आणि फायनल बर्गर असेंब्ली करेपर्यंत पोटात लई गोळा आलाय. काय असं नवीन नवीन काहीतरी ट्राय करत राहिलो ना की नेहमीच एक्साइटमेंट असते, पण एक्साइटमेंट पेक्षाही एका गोष्टीचं कुतूहल आणि आनंद जास्त असतं की खाल्ल्यानंतर समोरच्यांची रिॲक्शन कशी असेल. त्या रिॲक्शनची तर खरी मजा आहे.
सो आपली टिक्की अशी हलू 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 शिजते आणि माझ्या मनात पण हलू 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 धरधर होते बाला. सो अशा प्रकारे आपला पहिला सेट ऑफ पॅटी तयार झालाय. या दाखवतो. हे उघडणार आहे आता जादूचं झाकण आणि 1 2 3. हे जे तुम्ही वर व्हाईट व्हाईट बघताय ते आहे थोडस चवीपुरतं चीज. सो आता आपण या पॅटी काढून घेऊया. सो ह्या आपल्या फर्स्ट सेट ऑफ पॅटी रेडी झाल्या आहेत आणि आता आपण बर्गर असेंबल करूया. की पुन्हा पॅन मध्ये थोडस बटर घालूया कारण आपल्याला बर्गर बन त्याच्यावर टोस्ट करायचे. हे आपण रेडीमेड बर्गर बन आणले, हे घरी बनवले नाहीयेत हा. सो आता आपण हे बर्गर बन असे थोडेसे पॅन मध्ये टोस्ट करून घेऊया. टोस्ट केलं की नाही की लागतंय मस्त. तो आता आपण फायनली आपला सोया बर्गर असेंबल करूया. चला. सो आधी आपण हा घेतला आहे बेस बन. ह्याच्यावर आपण थोडं मेयो वाला सॉस लावूया. हे मेयो ह्याच्यात मी 2-3 प्रकारचे मेयो आणि ड्रेसिंग मिक्स केले आहेत. ते आपण बेसला लावूया. त्यानंतर आपण घेणार आहोत आईसबर्ग लेटेक्स. हे ऑप्शनल आहे. ज्यांना कोणाला हिरव्या भाज्या आवडतात ते बिंदास खाऊ शकतात. खूपच छान लागतं, खूपच कुरकुरीत लागतं आणि खायला मजा येते. सो हे आलेलं आहे आपलं लेट्यूस. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ठेवणार आहोत टोमॅटोची चकती आणि ह्या चकतीनंतर आपली येणार आहे ही बर्गर पॅटी. वाटते की नाही भारी. आता या पॅटीवर आपण टाकूया थोडेसे कॅरमलाइज ऑनियन जे आपण आधीच कढईमध्ये कॅरमलाइज करून घेतले होते. त्याच्यानंतर आता आपण हे वरचे बन घेऊ आणि ते कोरडे राहू नयेत म्हणून ह्याच्यावर सुद्धा पुन्हा आपण ते मेयो वाली ड्रेसिंग लावून घेऊ. सो आपण ह्या वरच्या बनला सुद्धा हे आता मेयो वाला ड्रेसिंग लावून घेतोय आणि अशा प्रकारे आपला तयार झालेले आहे सोया बर्गर. चला आपल्या पहिल्या गिरायकाला खायला देऊया. या आपला पहिला सोया बर्गर आपण घेऊन आलोय आपल्या आजच्या पहिल्या गिरायकाकडे. बघा गिराईक कोण आहे बघा बघा. कसे असतात. हे घ्या बर्गर आणि टेस्ट करून सांगा कसे झाले. दिसायला तर फार छान दिसत आहे. चला चला टेस्ट करून बघा. गरम आहे. नाही नाही एवढं पण गरम नाही. बिंदास टेस्ट करा. 2 हातांनी पकडा आणि मस्त बाईट घ्या. बघा पहिला मी बाईट घेतो आहे. कच्चे काय मग पटलं ना. नाही 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 पटलं ना. एवढं काय रॉकेट सायन्स नाहीये. प्रयत्न वाळूचे कण तेल तूप जाऊ दे रे जायला. तेल तूप पासून आपल्याला सध्या राम राहायचंय कारण आपल्याला तब्येत बनवायची आणि वजन कमी करायचंय. त्यामुळे अशा हेल्दी रेसिपीज घेऊन तुमच्या समोर मी पुन्हा येणारच आहे. त्यामुळे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पुन्हा पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. हा ठीक आहे. मग पुन्हा पुढच्या वेळेला भेटू एका नवीन रेसिपी सोबत. बाय.